नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो. ITI इलेक्ट्रिशियनच्या सेकंड इयरमध्ये असलेल्या तुमच्या सर्वांचं आजच्या या खास सत्रात खूप खूप स्वागत आहे. आज आपण DC मशीन या अत्यंत महत्त्वाच्या चॅप्टरमधला पहिला पाठ बघणार आहोत, ज्यामध्ये इलेक्ट्रिकल मशीन्सची सामान्य संकल्पना आणि त्यांचं वर्गीकरण यावर आपण एकदम डिटेलमध्ये पण सोप्या भाषेत चर्चा करूया. परीक्षेच्या दृष्टीने हा बेस पक्का असणं खूप गरजेचं आहे. तर चला, वेळ न घालवता थेट आपल्या विषयाला सुरुवात करूया. आज आपण नेमके कोणत्या टप्प्यांमधून जाणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सुरुवात करूया मशीन्सच्या ओळख आणि वर्गीकरणापासून. त्यानंतर रोटेटिंग मशीन्सचे मुख्य भाग, DC आणि AC मशीन्समधला नेमका फरक आणि काही स्पेशल AC मशीन्स आपण कव्हर करू. आणि हो, सगळ्यात शेवटी तुमच्या रिव्हिजनसाठी एक भन्नाट मास्टर मॅट्रिक्ससुद्धा आहे बरं का. सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, जिथे आपण इलेक्ट्रिकल मशीन्सची अगदी बेसिक ओळख आणि ऊर्जा रूपांतरण म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. आता इथे स्क्रीनवर जी प्रक्रिया दिसते ना, ती कोणत्याही इलेक्ट्रिकल मशीनचा अगदी मूळ गाभा आहे. बघा, मशीन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ऊर्जेचं एका रूपांतून दुसऱ्या रूपात रूपांतर करणारं एक साधन आहे. यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत किंवा विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणं हेच यांचं मुख्य काम. ही ती मॅक्रो किंवा मोठी संकल्पना आहे जी प्रत्येक मशीनच्या केंद्रस्थानी असते. आणि जेव्हा आपण या मशीनचा अभ्यास करतो तेव्हा एक शब्द वारंवार आपल्या कानावर पडतो, तो म्हणजे EMF किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता इलेक्ट्रिक मोटर्स असोत किंवा जनरेटर्स, या संपूर्ण इलेक्ट्रिकल विश्वाला एकत्र बांधून ठेवणारा हा एक समान धागा आहे. त्यामुळे EMF ही संकल्पना डोक्यात अगदी फिट बसवून घ्या, कारण परीक्षेत यावर नक्कीच प्रश्न येतात. चला तर मग आता आपल्या दुसऱ्या भागाकडे वळूया. मशीनचं मुख्य वर्गीकरण म्हणजे त्यांचे प्रकार पडतात तरी कसे. खूप सोपं आहे. मशीन्सचं वर्गीकरण प्रामुख्याने त्यांच्या हालचालींवरून केलं जातं. एक म्हणजे स्टॅटिक किंवा स्थिर मशीन्स, ज्या एकाच जागी शांत असतात, आणि दुसरं म्हणजे डायनॅमिक किंवा रोटेटिंग मशीन्स, ज्यांच्यामध्ये सतत काहीतरी फिरत असतं. एकदम सिंपल डिव्हिजन आहे, बरोबर. आता इथे ना अनेकांचा एक खूप मोठा गैरसमज असतो, जो आज आपल्याला दूर करायचा आहे. बघा, ट्रान्सफॉर्मरसारख्या स्टॅटिक मशीन्स विद्युत प्रवाहावर नक्कीच चालतात, पण त्यात कुठलाही फिरणारा किंवा मेकॅनिकल भाग नसतो, शून्य यांत्रिक हालचाल. त्यामुळे जर परीक्षेत विचारलं की ट्रान्सफॉर्मरमध्ये फिरणारे भाग असतात का, तर उत्तर ठामपणे नाही असं द्यायचंय. याच्या अगदी उलट असतात आपल्या डायनॅमिक किंवा रोटेटिंग मशीन्स. यांच्या नावातच सगळं आलं. मोटर आणि जनरेटर ही याची उत्तम उदाहरणे आहेत. यामध्ये चुंबकीय क्षेत्र आणि यांत्रिकपणे फिरणारे भाग या दोन्ही गोष्टी एकत्र काम करतात. म्हणजे ऊर्जा किंवा गती निर्माण करण्यासाठी इथे रोटेशनचा अत्यंत हुशारीने वापर केलेला असतो. आता रोटेटिंग मशीन्सबद्दल बोलतोय, तर त्यांचा आतला भाग कसा असतो तेही बघायलाच हवं, नाही का. या तिसऱ्या भागात आपण स्टेटर आणि रोटरची रचना समजून घेऊया. कुठल्याही रोटेटिंग मशीनला आपण दोन अतिशय महत्त्वाच्या भागांत विभागू शकतो. एक म्हणजे मशीनचा भक्कम पाया, ज्याला आपण स्टेटर म्हणतो, जो इथे डावीकडे दाखवलाय, आणि दुसरा म्हणजे मशीनचं धडधडणारं हृदय म्हणजेच रोटर, जो उजवीकडे दिसतोय. पाया आणि हृदय ह्या दोन शब्दांत तुम्ही ही रचना अगदी सहज लक्षात ठेवू शकता. तर सगळ्यात आधी स्टेटरबद्दल बोलूया. जसं तुम्ही इथे बघू शकता, हा मशीनचा बाहेरचा भाग आहे, जो अजिबात फिरत नाही. हा एक असा मजबूत पाया आहे जो मशीनच्या पोल्सना आधार देतो आणि चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी एक बेस म्हणून काम करतो. रोटरच्या बाजूला असलेला हा स्थिर भाग म्हणजेच आपला स्टेटर, आणि या स्थिर पायाच्या अगदी बरोबर मध्यभागी बसवलेला असतो तो रोटर. हा मशीनचा तो भाग आहे जो प्रत्यक्ष फिरतो. म्हणूनच मगाशी आपण याला मशीनचं सक्रिय हृदय म्हटलं. हे हृदय चुंबकीय क्षेत्रात फिरत राहतं आणि याच फिरण्यामुळे खऱ्या अर्थाने ऊर्जेचं रूपांतरण शक्य होतं. आता आपण एका अशा मुद्द्याकडे येतोय जो थोडासा ट्रिकी वाटू शकतो. DC आणि AC मशीन्समधला फरक. याला मी म्हणतो भूमिकांची अदलाबदल. आता हा भारी ट्विस्ट नीट ऐका. DC मशीन्समध्ये काय होतं, तर स्टेटर हा फील्ड म्हणून काम करतो आणि रोटर हा आर्मेचर म्हणून काम करतो. पण AC मशीन्समध्ये ना ही पूर्ण परिस्थितीच उलट होते. AC मध्ये स्टेटर हा आर्मेचर बनतो आणि रोटर हा फील्डचं काम करतो. म्हणजे प्रवाहाचा प्रकार बदलला की हे दोन्ही भाग एकमेकांचे रोल्स कसे बदलतात हे समजणं खूप क्रिटिकल आहे. इथे स्क्रीनवर तुम्हाला हे रोल रिव्हर्सल अगदी स्पष्ट दिसेल. DC आणि AC मशीन्सच्या रचनेतला हाच तो सर्वात मोठा फरक आहे. परीक्षेच्या वेळी ही आकृती डोळ्यांसमोर आणली की सगळं आठवेल. फक्त एवढं लक्षात ठेवा, DC मशीनमध्ये स्टेटर फील्डचं काम करतो आणि रोटर आर्मेचरचं. बस एवढं पक्क डोक्यात बसून घ्या.
आता पुढे जाण्याआधी एसी मशीन्सच्या कुटुंबातल्या 2 खास सदस्यांची ओळख करून घेणं मस्ट आहे. चला बघूया. हे 2 अपवाद थोडे वेगळे आहेत. इंडक्शन मोटर ही अशी एसी मशीन आहे जिथे एसी सप्लाय फक्त आणि फक्त स्टेटरलाच दिला जातो, रोटरला नाही. आणि दुसरीकडे सिंक्रोनस मशीनमध्ये फील्ड कायम एक्साइटेड ठेवलं जातं. सामान्य नियमांपेक्षा हे दोन्ही गुणधर्म जरा हटके आहेत आणि म्हणूनच एक्झामिनर्सना यावर प्रश्न विचारायला खूप आवडतं. त्यामुळे हे दोन्ही पॉइंट्स नोट डाऊन करूनच ठेवा. आता वेळ झालीये आपल्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याची, मास्टर मॅट्रिक्स. आतापर्यंत आपण जे काही पाहिलंय त्या सगळ्याचा हा एक क्विक सारांश आहे. हा तक्ता बघा. हा खऱ्या अर्थाने तुमचा एक्झाम चीट शीट आहे. मशीनचं नाव, त्याची अवस्था म्हणजे ती स्टॅटिक आहे की रोटेटिंग, त्यात ऊर्जेचं रूपांतर होतं की नाही आणि त्याचे स्पेशल गुणधर्म कोणते, हे सगळं एकाच जागी तुम्हाला मिळेल. ट्रान्सफॉर्मर, डीसी मशीन, इंडक्शन आणि सिंक्रोनस मोटर्सचा हा सारांश आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी फक्त या तक्त्यावरून एकदा नजर फिरवली तरी तुमचा खूप वेळ वाचेल आणि कॉन्फिडन्सही वाढेल. चला तर मग जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न आहे. आपण जो रोल रिव्हर्सलचा नियम पाहिला त्यानुसार मला सांगा, डीसी मशीनमध्ये स्टेटर फील्डचं काम करतो आणि रोटर आर्मेचरचं काम करतो. हे विधान चूक आहे की बरोबर? थोडा विचार करा आणि उत्तर नक्की आठवा. अशाच प्रकारे संकल्पना क्लिअर ठेवल्या की फायनल एक्झाम अगदी सोपी वाटते. हा पाया पक्का करत रहा आणि पुढे जात रहा. भेटूया पुढच्या सत्रात. तोपर्यंत हॅपी लर्निंग.